हां, माणसाचा मेंदू म्हणजे खरं तर लाखो गिगाबाईट्स माहिती साठवू शकणारं एक भन्नाट यंत्रच आहे. हो ना, अगदी अचूक. पण या एवढ्या अथांग साठ्यात नैसर्गिकरित्या सर्वात जास्त काय साठवलं जातं? तर वाईट अनुभव, चिंता, अपयश आणि ताणतणाव. खरे, ती एक नैसर्गिक प्रवृत्तीच आहे आपली. हो, कारण धोक्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मेंदू तसं करतो. पण मला नेहमी असा प्रश्न पडतो की जर या अथांग अंधारात दडलेले म्हणजे जे आनंदाचे सोने आहे ते आपण जाणीवपूर्वक शोधून काढायला शिकलो तर? अरे वा, म्हणजे हा विचारच खूप सकारात्मक आहे. हो ना. तर आजच्या या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय मानवी मनाच्या आणि आपल्या प्रत्येकाचा अगदी जिव्हाळ्याचा आहे. तो म्हणजे आपल्या आठवणी आणि त्यांचं आपल्या आयुष्यातलं अनन्यसाधारण महत्त्व. नक्कीच. आणि आजची आपली ही जी चर्चा आहे ती विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या एका खूपच सुंदर लेखनावर आधारित आहे. हो, त्या लेखनाचं नाव आहे स्मृतींच्या साठ्यातील आनंदाचे सोने. खूपच विचारप्रवर्तक असं हे लेखन आहे. अगदी. की सकारात्मक आणि आनंददायी आठवणी म्हणजे नुसता नॉस्टॅल्जिया नाहीये. हो, म्हणजे नुसत्या जुन्या रम्य गोष्टींचा पाढा नाही येतो. बरोबर. तर त्या आठवणी आपल्या मनासाठी एक शक्तिशाली औषध कसं बनू शकतात आणि आपल्या भविष्याला कशी अचूक दिशा देऊ शकते याचा वेध आपल्याला घ्यायचा आहे. खरं तर आपण आजकाल बघतो की बाह्य जगातली माहिती साठवण्यासाठी खूप वेगवेगळी साधनं उपलब्ध आहेत. हो, मोबाईल, लॅपटॉप, क्लाउड स्टोरेज वगैरे. होय, आणि तिकडे आपला ओढाही खूप जास्त असतो. पण माणसाच्या आत जो एक अमूल्य असा स्मृतींचा खजिना दडलेला आहे ना, त्याच्या क्षमतेकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. हे मात्र खरंय. आपण बाहेरच जास्त शोधत असतो. विद्यानंद यांच्या लेखनाचा मूळ गाभाच हा आहे की मानवी जीवनात आठवणींना एक अद्वितीय स्थान आहे. म्हणजे जगताना येणारा आपला प्रत्येक अनुभव मनाच्या एका कोपऱ्यात साठत जातो. काळाच्या ओघात खूप गोष्टी फिकट होतात, जणू त्या कधी घडल्याच नव्हत्या. पण काही सकारात्मक आणि आनंददायी आठवणी अशा असतात ज्या कितीही वर्षे उलटली तरी सदैव ताज्या राहतात. हे समजून घेण्यासाठी ना आपण एक कल्पना करूया. म्हणजे असं समजूया की आपलं मन हे एखाद्या महाकाय फोटो गॅलरी सारखे आहे. अच्छा, छान उदाहरण आहे. हो, म्हणजे या गॅलरीमध्ये आयुष्यातले हजारो लाखो फोटो अगदी अस्ताव्यस्त पडलेले आहेत. पण त्यातले काही फोटो आपण फेवरिट मार्क करून ठेवलेले असतात. हो हो हो, मोबाईलमध्ये जसं फोल्डर असतं तसं. अगदी तसंच. ते बालपणीचे निष्पाप क्षण, जेव्हा कोणतीही चिंता नव्हती, किंवा कुटुंबासोबत एखाद्या सणाला घालवलेले आनंदाचे दिवस, किंवा मग मित्रांसोबतचे ते खळखळून हसण्याचे क्षण. बरोबर. हे जे फेवरिट फोल्डरमधले फोटो असतात ना, ते कधीच पुसट होत नाहीत. आणि जेव्हा जेव्हा आपण त्यांच्याकडे पाहतो तेव्हा आतून एक वेगळीच शांतता जाणवते. नक्कीच. पण मला इथे एक गोष्ट विचारायची आहे. विद्यानंद यांच्या लेखनात एक अत्यंत कुतूहल निर्माण करणारा दावा आहे. त्यांच्या मते कठीण प्रसंगी या आठवणी आपल्याला धीर देतात आणि मनासाठी औषधासारखे काम करून दुःख हलके करतात. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. पण मग इथे असा प्रश्न पडतो की विशिष्ट सकारात्मक आठवणी कठीण काळात नक्की औषध म्हणून कशा काम करतात? म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या या निर्जीव घटना अचानक वर्तमानात एक ऊर्जास्रोत कशा काय बनू शकतात? यामागील जी मानसिक आणि भावनिक प्रक्रिया आहे ना, ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. सकारात्मक आठवणी या नुसत्या साठवून ठेवलेल्या निर्जीव प्रतिमा नसतात. मग त्या काय असतात? त्या एक सक्रिय ऊर्जा असतात. काय होतं माहितीये, जेव्हा आयुष्यात संकटे येतात, दुःखाचा किंवा नैराश्याचा काळ असतो, तेव्हा माणसाचं मन एका अंधाऱ्या बोगद्यात अडकल्यासारखं होतं. बापरे, हो. सगळीकडे फक्त काळोखच दिसतो तेव्हा. होय, त्या बोगद्यात आपल्याला फक्त सभोवतालचं दुःख आणि भविष्याची चिंता एवढंच दिसतं. मेंदूला अक्षरशः असं वाटू लागतं की हे जे दुःख आहे ना, हेच आता आपलं संपूर्ण आयुष्य आहे. आणि तिथेच आपण खचतो. बरोबर. अशा वेळी या सकारात्मक आठवणी माणसाला त्याच्या आनंदी अस्तित्वाची पुन्हा नव्याने जाणीव करून देतात. ते आपल्याला आठवण करून देतात की अरे, सध्याचं हे दुःख म्हणजे काही संपूर्ण आयुष्य नव्हे. अच्छा, म्हणजे आपण याआधी आनंद अनुभवला आहे हे त्या दाखवून देतात. अगदी बरोबर. आपण संकटांवर मात केली आहे, यशस्वी वाटचाल केली आहे, हा विश्वास त्या देतात. आणि महत्त्वाचं म्हणजे हे औषध एखाद्या वेदनाशामक गोळीसारखे म्हणजे पेनकिलर सारखं काम करत नाही. म्हणजे पेनकिलर सारखं नाही? मग कसं? कारण पेनकिलर फक्त तात्पुरती वेदना विसरायला लावते, मूळ आजार बरा करत नाही.
पण सकारात्मक आठवणींचा हा जो साठा आहे तो एका व्हिटॅमिनसारखं काम करतो. अरे वा, विटॅमिन! ही संकल्पना खूप छान आहे. हो ना, तो मनाला दुःख पचवण्याची आतून ताकद देतो. चांगला काळ अस्तित्वात असतो आणि तो पुन्हा येऊ शकतो हा विश्वास या आठवणींमुळेच आपल्याला मिळतो. म्हणजेच त्या आठवणींचा उपयोग नुसता तात्पुरतं बरं वाटण्यासाठी होत नाही, तर त्या संकटाचा सामना करण्यासाठी एक भक्कम भावनिक आधार तयार करतात. नक्कीच. कारण जेव्हा आपण एखाद्या कठीण प्रसंगातून जात असतो तेव्हा साहजिकच आपलं लक्ष फक्त नकारात्मक गोष्टींवर केंद्रित होतं. हो, तो मानवी स्वभावच आहे. पण अचानक जर आपण जाणीवपूर्वक एखाद्या सुंदर जुन्या क्षणाची आठवण काढली तर त्या क्षणाशी जोडलेल्या ज्या सकारात्मक भावना आहेत तो आनंद आपल्या शरीरात आणि मस्तिष्कात पुन्हा एकदा प्रवाहित होतो. अगदी 100% खरं आहे. म्हणजे विद्यानंदा यांचं हे म्हणणं अगदी रास्त आहे की आठवणी औषध म्हणून काम करतात. पण जर हे औषध किंवा विटामिन असेल तर मला एक साहजिकच प्रश्न पडतो. कोणता? हे फक्त आजारपणातच म्हणजे संकट आल्यावरच घ्यायचं असतं का? म्हणजे या आठवणींचा उपयोग केवळ वाईट काळातून बाहेर पडण्यापुरताच मर्यादित आहे का? की त्या आपलं रोजचं जे सामान्य जीवन आहे आणि भविष्य आहे ते घडवण्यातही काही भूमिका बजावतात? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे आणि मूळ स्रोतामध्ये यावर अतिशय स्पष्टपणे प्रकाश टाकला आहे. सकारात्मक आठवणी या काही केवळ संकटकालीन व्यवस्थापन करण्यासाठी म्हणजे क्रायसिस मॅनेजमेंटसाठी नसतात. अच्छा. म्हणजे त्यांचं काम रोजच्या आयुष्यातही असतं. होय, त्या आपल्या वर्तमानाला दररोज उजळवतात आणि भविष्याला एक निश्चित दिशा देतात. बघा ना, जेव्हा आपण दैनंदिन जीवनात या चांगल्या आठवणींना उजाळा देतो तेव्हा आपलं मन विनाकारण कसं प्रसन्न होतं? हो, असं होतं ना बऱ्याचदा. आपण एकटेच बसलेलो असतो आणि हसतो. अगदी तेच. अनेकदा आजूबाजूला काहीही विशेष घडत नसतं, पण फक्त एखाद्या जुन्या चांगल्या गोष्टीची आठवण आल्यावर चेहऱ्यावर एकदम छान हास्य उमटतं. आणि या छोट्या प्रक्रियेमुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक बनतो. म्हणूनच अशा आठवणींचे जतन करणे ही एक अत्यंत महत्त्वाची दैनंदिन सवय आहे, असं विद्यानंद स्पष्ट करतात. म्हणजे हे एक प्रकारचं मानसिक भांडवलच आहे ना, जे भविष्यातील वाटचालीसाठी गुंतवणुकीसारखे वापरले जाते. अगदी तसंच. पण इथे मला एक थोडासा वेगळा मुद्दा मांडायचा आहे. आजकाल सर्वत्र आपण लिव्ह इन द प्रेझेंट म्हणजेच वर्तमानात जगा हा मंत्र ऐकतो. हो, सगळीकडे हेच सांगितलं जातं. अनेक पुस्तके आणि तज्ज्ञ हेच सांगतात की भूतकाळात आपण अडकून राहू नये, कारण जे घडून गेलंय त्यावर आपलं काही नियंत्रण नसतं. खरंय. मग जर आपण वारंवार या सकारात्मक आठवणींना सतत उजाळात देत राहिलो तर ते एक प्रकारे भूतकाळात जगण्यासारखे नाही का होणार? हा विरोधाभास वाटू शकतो. हो ना, कारण जर आपलं लक्ष सतत कालच्या दिवसावर असेल तर आजच्या कृतीवर आणि उद्याच्या ध्येयावर आपण कसं लक्ष केंद्रित करू शकणार? हा विरोधाभास आपण कसा सोडवायचा? हा प्रश्न खूपच रास्त आहे. वरवर पाहता हा एक मोठा विरोधाभास वाटू शकतो, पण इथे एक अतिशय सूक्ष्म असा फरक आपल्याला समजून घ्यावा लागेल. कोणता फरक? विद्यानंद यांचं जे लेखन आहे ते भूतकाळात अडकून राहण्याबद्दल अजिबात सांगत नाहीये. अच्छा. भूतकाळात अडकणे म्हणजे काय? तर जुन्या गोष्टींबद्दल सतत विचार करत बसून आजचे काम सोडून देणे, किंवा अरे जुने दिवस किती छान होते आणि आता तसे राहिले नाहीत, असा विचार करून स्वतःला नैराश्यात ढकलणे. हो, ते तर नक्कीच चुकीचं आहे. पण या लेखनात ज्या प्रक्रियेबद्दल सांगितलं आहे ना, ती प्रक्रिया त्या आठवणींचा वापर वर्तमानात आत्मविश्वास वाढवण्यासाठी करण्यावर भर देते. जुन्या चांगल्या आठवणींना उजाळा देणे ही भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक बनवणारी कृती आहे. म्हणजे भूतकाळाचा वापर आपण वर्तमानासाठी करायचा. अगदी. याला आपण गाडी चालवतानाच्या उदाहरणाने समजूया. गाडी चालवताना सतत रिअर व्ह्यू मिररमध्ये म्हणजे मागे पाहण्याच्या आरशात बघत राहणं म्हणजे भूतकाळात अडकणं. हो, आणि तसं केलं तर नक्कीच अपघात होईल. अगदी बरोबर. समोरून येणाऱ्या संकटाचा अंदाज न आल्याने अपघात होऊ शकतो, पण वेळोवेळी आपण त्या आरशात बघतोच ना. हो, ते तर गरजेचंच असतं. कारण मागे काय आहे याचा अचूक अंदाज घेतला तर आपल्याला पुढे जाण्याचा आणि गाडी योग्य दिशेने वळवण्याचा आत्मविश्वास मिळतो. वाह, हे उदाहरण खूपच भारी आहे. सकारात्मक आठवणींचंही अगदी तसंच आहे. त्या मागे जाऊन तिथेच राहण्यासाठी नाहीत, तर वेगाने पुढे जाण्यासाठी लागणारे इंधन आहेत. रिअर व्ह्यू मिररचं हे रूपक या संकल्पनेला अगदी अचूकपणे स्पष्ट करता. म्हणजे भूतकाळातील त्या घरात आपल्याला कायमस्वरूपी राहायला जायचे नाहीये. नाही, अजिबात नाही. फक्त तिथून आवश्यक ती ऊर्जा घ्यायची आणि पुन्हा वर्तमानात आणि भविष्याच्या प्रवासात परतायचंय. अगदी बरोबर. पण जर चांगल्या आठवणी भविष्याला दिशा देत असतील आणि ऊर्जा देत असतील
तर मग जीवनातील वाईट किंवा जे नकारात्मक अनुभव आहेत त्यांचं काय करायचं? कारण आयुष्यात केवळ आनंदाचेच प्रसंग येतात असं तर नाही. कठीण, दुःखद, अपमानास्पद आणि नकारात्मक अनुभवही आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला येतातच. तो तर जीवनाचा भाग आहे. मग या स्मृतींच्या साठ्यात अशा कटू अनुभवांना कसं हाताळायचं? हा मानवी जीवनाचा एक अत्यंत व्यावहारिक पैलू आहे आणि स्रोतामध्ये असं स्पष्ट म्हटलंय की जीवनात येणाऱ्या प्रत्येक अनुभवातून काही ना काही शिकण्यासारखं नक्कीच असतं. हो, ते धडे महत्वाचे असतात. नकारात्मक अनुभव आपल्याला महत्त्वाचे धडे देतात, भविष्यातील धोक्यांपासून सावध करतात. पण आपलं मन स्थिर आणि आनंदी राहण्यासाठी नकारात्मक अनुभवांपेक्षा सकारात्मक अनुभवांना जास्त महत्त्व देणं गरजेचं असतं. म्हणजे त्यांना जाणीवपूर्वक प्राधान्य द्यायचं? हो, कारण आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे आपला मेंदू नैसर्गिकरित्या धोके टाळण्यासाठी नकारात्मक गोष्टी पटकन आणि अधिक ठळकपणे लक्षात ठेवतो. होय, एखादी छोटीशी वाईट घटना घडली तर दिवसभर तिचाच विचार आपल्या मनात घोळत राहतो. एक्झॅक्टली. हे टाळण्यासाठी आपल्याला सजगपणे म्हणजेच जाणीवपूर्वक चांगल्या क्षणांची नोंद ठेवणं आवश्यक असतं. चांगले क्षण नुसते अनुभवणे पुरेसे नाही, तर त्यांना आठवून आनंद घेणं आणि त्या सकारात्मक भावनांना पुन्हा पुन्हा अनुभवणं गरजेचं आहे. यावरून मला एका म्युझियम क्युरेटरची म्हणजेच एखाद्या संग्रहालयाच्या व्यवस्थापकाची आठवण येते. कसं काय? म्हणजे मला असं वाटतं की आपण सर्वांनी स्वतःच्या आयुष्याचे क्युरेटर बनले पाहिजेत. बघा ना, एखाद्या म्युझियममध्ये हजारो कलाकृती असतात, चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या. पण क्युरेटर ठरवतो की कोणत्या कलाकृती मुख्य दालनात एकदम छान प्रकाश झोतात आणि मध्यभागी ठेवायच्या, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष त्यांच्यावर जाईल आणि त्यांना छान वाटेल. बापरे, किती सुंदर विचार आहे हा. हो ना. आणि कोणत्या कलाकृती ज्या कदाचित विषण्ण करणाऱ्या आहेत किंवा केवळ ऐतिहासिक नोंद म्हणून महत्वाच्या आहेत, त्या गोदामात कुठेतरी बाजूला ठेवायच्या. अगदी बरोबर. म्हणजे समजा एखाद्या दिवशी सकाळी प्रवासात आपला कोणाशी तरी किरकोळ वाद झाला आणि त्याच दिवशी संध्याकाळी पावसात गरमागरम चहा पिताना आपल्याला खूप शांत वाटलं. आता आपला मेंदू काय करतो? तो सकाळी झालेला वाद न कळतपणे म्युझियमच्या मुख्य दालनात आणून ठेवतं. हो, ही आपण दिवसभर परत विचार करत बसतो. तिथेच आपण सजग क्युरेटर बनून तो वाद गोदामात पाठवणं आणि चहाचा तो शांत क्षण मुख्य दालनात आणून लावणं आवश्यक असतं. क्या बात आहे. याचा अर्थ असा होतो की चांगल्या आठवणी साठवणे आणि त्यांना प्राधान्य देणे ही काही आपली नैसर्गिक प्रक्रिया नाहीये. त्यासाठी आपल्याला सजगपणे सातत्याने प्रयत्न करावेच लागतात. म्युझियम क्युरेटरचं हे जे रूपक तुम्ही दिलं ना, ते या प्रक्रियेचं सार अतिशय समर्पकपणे मांडतं. चांगल्या आठवणी निर्माण होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असू शकते, पण त्यांना जतन करणे आणि त्यांचा योग्य वापर करणे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेच लागतात. मूळ स्रोतातील हा एक अत्यंत महत्त्वाचा धागा आहे. सजगपणे नोंद ठेवणे आणि त्या भावनांना पुन्हा अनुभवणे ही एक सवय बनवणं गरजेचं आहे. म्हणजे एक हॅबिट बनली पाहिजे ती. जशी आपण रोज व्यायाम करण्याची सवय लावतो ना, अगदी तशीच. जशी वाचनाची किंवा व्यायामाची सवय लावली जाते, तशीच ही सकारात्मक आठवणींना उजाळा देण्याची सवय लावली पाहिजे. प्रत्येक वाईट अनुभवातून एक धडा मिळतोच. तो धडा समजून घ्यावा आणि तो अनुभव गोदामात ठेवून द्यावा. बरोबर. पण मन आणि आयुष्य खऱ्या अर्थानं स्थिर आणि आनंदी ठेवायचं असेल तर जाणीवपूर्वक सकारात्मकतेला, त्या आनंदाच्या सोन्याला प्राधान्य देणं हाच खरा उपाय आहे. पण मग ही सजगता कशी आणायची हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कारण अनेकदा चांगला प्रसंग घडून जातो, पण आपण त्याची नोंद करून ठेवत नाही. खरंय, आपण ते ग्रँटेड धरतो. हो. मग समजा एखादा मनमुराद हसण्याचा प्रसंग असेल तर तो अनुभवल्यानंतर किमान 10 सेकंद थांबून त्या क्षणाची नोंद मनात जाणीवपूर्वक करायची. किंवा दिवसाच्या शेवटी झोपण्यापूर्वी आजच्या दिवसातील कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या याचा विचार करायचा. हो, हे खूप सोपं आहे. आणि ह्या छोट्या छोट्या कृतींमधूनच आपण त्या म्युझियमच्या मुख्य दालनाची सजावट करत असतो. स्मृतींच्या साठ्यातील आनंदाचे सोने हे जे शीर्षक आहे ना, ते इथे किती सार्थ ठरतं हे अधिक स्पष्ट होतं. नक्कीच. सोने ज्याप्रमाणे त्याचं मूल्य कधीच गमावत नाही, ते जसं आहे तसंच मौल्यवान राहतं, तसंच या सकारात्मक आठवणींचं असतं. त्या कधीही जुन्या होत नाहीत. त्यांचं मूल्य काळासोबत कमी होत नाही. उलट जेव्हा जेव्हा आपण त्या आठवणींच्या पेटीचं झाकण उघडतो, तेव्हा ते अधिकच लखलखत असल्याचं जाणवतं. अगदी खरंय. या सर्व चर्चेतून एक गोष्ट ठळकपणे समोर येते. ती म्हणजे आपण आपल्या मनाला आणि आठवणींना गृहीत धरू शकत नाही. त्याला योग्य दिशा देणं,
त्याला सकारात्मक आठवणींचा योग्य आहार देणं हे पूर्णपणे आपल्याच हातात आहे. आणि हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सर्वात मोठं यश आहे. विद्यानंद यांच्या या विचारांकडे पाहिल्यावर लक्षात येतं की हा केवळ काही तत्वज्ञानाचा सैद्धांतिक भाग नाहीये. म्हणजे ती एक प्रॅक्टिकल गोष्ट आहे. हो, ही एक प्रत्यक्ष जगण्याची कला आहे. ही एक अशी पद्धत आहे जी आज आणि आत्तापासून आपण आपल्या आयुष्यात लागू करू शकतो. रोज झोपण्यापूर्वी जर दिवसभरातील फक्त एका जरी चांगल्या क्षणाची जाणीवपूर्वक आठवण काढली आणि त्यासाठी मनातल्या मनात कृतज्ञता व्यक्त केली ना, तर तो आनंदाचा साठा समृद्ध होत जातो. हो, आणि हे करायला काही पैसेही लागत नाहीत. अगदी. ही अतिशय सोपी वाटणारी कृती दीर्घकाळात मानसिक आरोग्यावर आणि जीवनाकडे पाहण्याच्या संपूर्ण दृष्टिकोनावर प्रचंड मोठा सकारात्मक परिणाम घडून आणू शकते. हे एक प्रकारचं भावनिक बँक अकाउंट आहे. अच्छा, इमोशनल बँक अकाउंट. हो, जिथे आपण आनंदाचे क्षण जमा करून ठेवले तर अडचणीच्या वेळी तिथून भावनिक कर्जाची उचल करता येते. वाह, ही खूपच सुंदर कल्पना आहे. तर या सखोल चर्चेची आपण आता निष्कर्षाकडे आलो आहोत. जर या संपूर्ण प्रवासाचे सार काढायचे म्हटले तर आनंददायी आठवणी हा मानवी जीवनातील एक अत्यंत मौल्यवान आणि अविभाज्य ठेवा आहे. अगदी बरोबर. या आठवणी माणसाला आतून खऱ्या अर्थाने समृद्ध करतात. जगातली कोणतीही भौतिक संपत्ती माणसाला तो आंतरिक आणि निर्भीड आनंद देऊ शकत नाही जो त्याला त्याच्या स्वतःच्या स्मृतींच्या साठ्यातून मिळतो. खरे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आठवणी कोणत्याही कठीण परिस्थितीत, जेव्हा सभोवताली सगळीकडे अंधार वाटत असतो, तेव्हा तो अंधार भेदून पुढे जाण्यासाठी हसण्याचे एक छोटंसं का होईना पण अत्यंत भक्कम कारण देतात. म्हणूनच जीवनाच्या या निरंतर चालणाऱ्या प्रवासात आपल्याला मिळणारा प्रत्येक आनंदाचा क्षण आपण अगदी जपून ठेवला पाहिजे. हो, तो निसटू द्यायचा नाही. तो क्षण जगतानाच त्याची एक छानशी ठळक नोंद मनात करून ठेवली पाहिजे. या कृतीतून आपण आपल्या स्मृतींच्या साठ्याला आणि या खजिन्याला अधिकाधिक समृद्ध बनवू शकतो. नक्कीच. कारण आयुष्याच्या कोणत्याही वळणावर, मग ते सुख असो वा दुःख, शेवटी हाच तो खजिना आहे जो माणसाला सोबत करतो आणि खंबीरपणे उभे राहण्याची प्रेरणा देतो. अगदी मनाला भिडणारा विचार आहे हा. तर आजची ही चर्चा संपवताना मूळ स्रोतातील या सगळ्या विचारांवर आधारित एक वेगळा दृष्टिकोन मांडून ही चर्चा आपण थांबवूया, ज्यावर चिंतन करणे नक्कीच रंजक ठरेल. हो, सांगा ना. आपण पाहिलं की आपलं मन एका फोटो गॅलरीसारखे किंवा म्युझियमसारखे आहे आणि आपण त्याचे क्युरेटर आहोत. जर आपण जाणीवपूर्वक आपल्या सकारात्मक आठवणी निवडून त्यांना पुन्हा नव्याने जगू शकतो आणि त्यातून आपला आजचा आत्मविश्वास आणि उद्याचं भविष्य घडवू शकतो. बरोबर. तर याचा अर्थ असा होतो का की भूतकाळात घडलेल्या घटना जरी प्रत्यक्षात बदलता येत नसल्या तरी त्या घटनांचा मनावर असलेला जो प्रभाव आहे आणि आपल्या संपूर्ण आयुष्याची जी एक भावनिक कथा आहे ती आपण स्वतःच्या सजग आणि जाणीवपूर्वक केलेल्या विचारांनी आज नव्याने लिहू शकतो. बापरे, हा विचार खरंच खूप खोल आहे. हो ना, हा विचार नक्कीच करून पहा. आजच्या या द डीप डाईव्ह म्हणे एवढेच. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत.